नमस्कार, मी आहे संजय चन्ने. आपण बघत आहात जनहित मीडिया लाईव्ह. आज आपण आहोत गोरेगावला. नगरपंचायत गोरेगाव निवडणुकीचा प्रचार प्रसार जोरावर आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत संजय भाऊ घासले. यासोबतच पार्षद करिता उमेदवार आहेत डॉक्टर रुस्तमजी येडे. नगराध्यक्ष पदासाठी अतिशय युवा, संयमी, उच्च शिक्षित आणि सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व संजय भाऊच्या रूपानं राष्ट्रवादीने रिंगणात उतरवलं आहे. राष्ट्रवादी पक्षाने एवढी मोठी त्यांच्याकडे म्हणजे जबाबदारी दिली नगराध्यक्ष पदासाठी. आपल्याकडे सध्याच्या वातावरणामध्ये आपण अनेक मतदारांकडून प्रतिक्रिया जाणून घेतले आहोत. त्याबद्दल आपल्याविषयीची मतदारांचा कल आपल्याकडे जास्त आकर्षित होताना दिसत आहे गोरेगावमध्ये. तर भावी नगराध्यक्ष म्हणून किती आनंद होतोय आपल्याला? मला तर आनंद खूप होत आहे आणि जनताचा आशीर्वाद आणि जनतेची साथ माझ्या सोबत आहे. मला खूप खूप आनंद होत आहे आणि जनता जनार्दन मला माझी कामगिरी बघून त्यांनी मला खरंच एक आशीर्वादाच्या स्वरूपात ते मला देत आहेत आणि मला काम करण्याची संधी नगरपंचायतमध्ये मिळेल असं मला हमी दिला लोकांनी. तर भाईजींनी भावी आदिवासी नेता म्हणजे भावी आदिवासी समाजातील आपण आमदारही असू शकाल, खासदारही असू शकाल. तर एकंदरीत तुमच्याकडे बघून भाईजींनी जे एक आपलं उदाहरण दिलं, काय वाटतंय तुम्हाला? भाईजींनी कोणत्या म्हणजे कोणता गुण तुमचा बघितला असेल? ते म्हणतात ना, हिऱ्याची परत हिर काढायला आणि सोन्याची परत सोन करायला, तसे भाईजींना राजनीतीची परत आहेच असं मला वाटते. आणि त्यांनी मला माझी कामगिरी आणि एक लोकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माझं नाव गेलं असेल मला असं वाटत आहे. आणि कसं तर हाच लोकांचा आशीर्वाद आणि लोकांची साथ आणि लोकांसाठी मी त्यांच्या कोणत्याही कामात धावून येणारा व्यक्ती आहो. आणि सर्वांसाठी मी कोणतेही छोटे मोठे काम असो, कोणतेही काम म्हणजे लोकांपासून जुडून आहो आणि मी एक मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतच राहतो. तर अशा प्रकारे होऊ शकते. मला त्याच्या उद्देशाने मला त्यांनी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी मला तिकीट दिली. तर मी सर्वप्रथम आदरणीय राजेंद्रजी जैन साहेब आणि आदरणीय प्रफुल्ल भाईजी पटेल साहेब यांच्या खूप खूप अभिनंदन करतो. एकीकडे काँग्रेस पक्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं उमेदवारीवरून वाद चिघळत आहे. याच्या कुठंतरी तुम्हाला बेनिफिट मिळेल, काय वाटतंय तुम्हाला? सर्व जनतेला माहित आहे आणि जनता समजदार आहे. आज ते कोणत्याही आमिषच्या बळी न पडता ते जनताचा कल माझ्याकडे आहे असा आज दिसून येत आहे. आणि कारण की एक त्यांना माहित आहे की मी कुठं थांबणारा व्यक्ती नाहीये आणि मला आदेश करणारी जनता आहे आणि मी जनतेचा सेवक आहो. तर त्यांना माहित आहे की आणि माझ्या पाठीशी प्रफुल्ल भाईजी पटेल आहे साहेब आहेत. कारण की त्या जिल्ह्याची ओळख, आज जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट जिल्ह्याची ओळख सर्वांना माहित आहे आणि ते भारतामध्ये त्यांचं नाव आहे आणि भारताच्या बाहेर पण नाव आहे. तर अशी लोकांनाही माहिती आहे की गोरेगावच्या अगर राष्ट्रवादी जास्तीत जास्त सीट आले आणि आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पुष्कळ सारे असे काम करणार आहोत जेणेकरून एक गोरेगावच्या चित्रच बघायला मिळेल लोकांना. प्रत्येक समाजासाठी प्रत्येक समाजामध्ये त्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही प्रत्येक समाजाची एक अपेक्षा असते लोकप्रतिनिधीकडून. गोरेगाव नगरपंचायतमध्ये बहुभाषिक समाजही आहेत. खूप समाज जोडले गेले आहेत इथं. प्रत्येक समाजासाठी काय म्हणजे तुम्ही काय सांगाल त्यांना? काय कसं त्यांचं म्हणजे
तुम्ही त्यांची अपेक्षा कशी पूर्तता करणार? प्रत्येक समाजासाठी जागा उपलब्ध करून आणि निधी उपलब्ध करून प्रत्येक समाजाच्या समाज भवन निर्माण करणार आहे, अशी माझी संकल्पना आहे. आपल्या इथं नळ योजनेविषयी, पाणी, हरघड स्वच्छ जल विषयी काय आहे व्यवस्था? हर घडी नळ आणि गटर जे आहे, आज नाली बघितलं आपण तर नाल्याबरोबर साफसफाई नाही होत आणि कुठं ना कुठं दोन्ही साईडला नाल्या केल्या तर लोकांना समस्या पण होतात. तर आपण एक गटर नालीचे आपण हे करणार आणि त्याच्या कटिबंध प्रमाणे त्याला अंमलबजावणी करणार आहे. मधल्या काळात प्रशासक राज राहिला आहे आणि अनेक लोकांची कामे खोळंबली. प्रशासक राज मधून कुणाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. आपण कसं प्रशासन देणार? आणि एक जिम्मेदारी आणि कटिबंध, आणि मी नगराध्यक्ष झालं तर रोजंदारीवर नगरपंचायतला 20 लोकांची कार्यानी बद्दल मी लोकांची रोजंदारी प्रमाणे भरती करणार आणि लोकांना शासन आपल्या दारी तर नगरपंचायत आपल्या दारी प्रत्येक वार्डात माझे एक अध्यक्ष केंद्र राहणार, जेणेकरून की त्यांना नगरपंचायत येण्याची गरज नाही आणि त्यांना दाखल्यासाठी वारंवार इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. त्यांच्या वार्डातच प्रत्येक नगरपंचायत मी उभारण्याचे आणि अध्यक्ष केंद्र आम्ही उभारणार आहोत. सार्वजनिक वाचनालय आहे गोरेगाव नगरपंचायतला, जवळजवळ 15,000च्या जवळपास येथील लोकसंख्या आहे. सर, वाचनालय गोरेगावला तर नाही आहे, तर आमच्या वाचनालयामध्ये आम्हाला मनुष्यबळची गरज पडणार आहे. तर आम्ही वाचनालयासाठी निधी आणि जागा बी उपलब्ध करून देणार आणि निधी पण आणणार आणि त्याच्यामध्ये मनुष्यबळाची भरती आम्ही 10 लोकांतरी आम्ही भरती करणार. आणि आज बघितलं तुम्ही 2014 पासून तर 2015 पर्यंत गोरेगावात विकास झाला म्हणतात. हा कोणाचा विकास झाला? आज पुन्हा काय आहे गोरेगावात? रोजगारासाठी काय, विद्यार्थ्यासाठी काय, आज सर्व जनतेला माहित आहे. आपण नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याच्या नंतर आपण बोलले की नगरपंचायतला 20 रोजंदारी कर्मचाऱ्याची निवड करणार, पद निर्मिती करणार, पद निवड करणार. सार्वजनिक वाचनालयाला 10 कर्मचारी, म्हणजे जवळजवळ 30 बेरोजगारांना आपण रोजगार देण्याची ग्वाही दिली. आपल्या गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत एखादं सांस्कृतिक भवन, नाट्यगृह वगैरे अशा पद्धतीने सिनेमागृहासारखा असं काही व्यवस्था आहे? हो, भगवान व्यवस्था आहे इथं? हो, नाही इथे व्यवस्था नाही आहे, पण भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने आम्ही जागा आणि निधी उपलब्ध करून देणार आणि एक सांस्कृतिक भवन सारखा, जसं सिनेमा थिएटर सारखं असते असं की लोकांचे मन शांत आणि एक ध्यान प्रकारे अशा प्रकारे आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. एखादा उद्यान, गार्डन नगरपंचायतला जो लोकांचं म्हणजे नगरवासियांचं थकवा किंवा नैराश्य दूर करेल, असं एखादा काही आहे इथं व्यवस्था? जसा माझे गोरेगावच्या नगरवासियांना माहित आहे की जसा गोंदियाला सुभाष गार्डन आहे, तो बघितल्यानंतर अशी संकल्पना आमच्यामध्ये आहे आणि आम्ही गोरेगावला पण आम्ही तसा गार्डन उभारणार करणार आहोत. त्याच्यासाठी निधी उदे सर्व आम्ही आमच्या पार्टीचे जे प्रफुल्ल भाईजी पटेल आहेत तर ते नक्की आम्ही करणार आहे की लोकांना एक सर्व माझे आई बहिणी म्हणा, म्हणजे युवक म्हणा, लहानसे मुलं बाळा म्हणा आणि वरिष्ठ लोकांसाठी असं आम्ही भव्य एक असा गार्डन उभारू इथं. ज्या पद्धतीने आपण सार्वजनिक वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं म्हणजे जाहीर केलं, हो, किंवा सांस्कृतिक भवन नाट्यगृहाला बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडांचं नाव, तसं गार्डनला काही नाव म्हणजे संकल्पना आहे का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं आम्ही नाव देणार. आणि आमच्या इथं बाजार भरतो. स्वराज्याचे संस्थापक, राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हो आहे का इथं? गोरेगावला नाही आहे, तर आमचं शिवाजी पार्क आहे. तर आम्ही तेच निर्णय केला, शिवाजी महाराजाची आम्ही एक प्रतिमा इथं उभारणार आहे. अध्यक्ष पदावर आपली निवड झाली, मतदारांनी आपल्याला संधी दिली, तर नगरपंचायतच्या विकासासाठी प्रफुल्ल भाईजीकडून कोणती अपेक्षा व्यक्त करताय? त्यांच्याकडून तर आम्ही एका वर्षाच्या आमचं 100 कोटीच्या हे राहिला, त्याच्यासाठी आम्ही कटिबंध राहणार.
कारण की आम्हाला गोरेगावला विकास करायचा आहे. आज बघता बघता तुम्ही गोरेगावात कोणताही असा मोठा काही उद्योग नाही आहे. आज शेतकरी लोक म्हणा, फक्त आपल्याकडे भाताची शेती होते, 3 महिने 4 महिने करतात, मग हाताला काम नाही. जी. जसं आपल्याकडे शेतकरी वर्ग आहे, बेरोजगारी वर्ग आहे, युवक आहेत, रोजगार वगैरे नाही. आता बघितलं की तुम्ही ते प्रफुल्ल भाईजी पटेल करू शकतात. कारण की आज आपल्या 2014 पासून तर 15 वर्षाचा झाला आहे. आमदार साहेब आपले आहेत, तर असं काय आमदार साहेबांना ते एक उद्योग गोरगरिबांना कसा काय उद्योग भेटेल अशा प्रकारे त्यांनी इथं आणला नाही. फक्त रोड नाली रस्त्यावर फोकस केला. म्हणजे ते ठेकेदारीचा विकास झाला, त्यातून रोजगार नाही मिळाला लोकांना असा. तर अशा प्रकारे तर आम्ही एक MIDCच्या मार्फत आपण इथे एक रोजगारची संधी मिळेल सर्वांना, असे आमचा प्रयत्न राहील. एकंदरीत विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने प्रफुल्लभाईंनी सांसद आदर्श ग्राम योजना म्हणजे निवड केली होती एका गावाची, त्या पद्धतीने गोरेगाव नगरपंचायतची अशी काही आहे का विचार? आहे, आमचं तसाच आहे की हिला दत्तक गोरेगाव नगरपंचायत, गोंदिया जिल्ह्यातून दत्तक नगरपंचायत घेणार ते आपल्या हाती अशी आहे. अतिक्रमण धारक नगरपंचायतला खूप आहेत, त्यांना पट्टे अतिक्रमण धारकांना त्यांचा प्रश्न आहे. हो, हा पुष्कळ आहे मालकी हक्काचे पट्टे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे आम्ही मिळवून देणार. आणि त्याच्यात कोणताही मतभेद न ठेवतात, ते माझे, ते दुसऱ्या पक्षाचे आहे, ते तिसऱ्या पक्षाचे आहेत, कोणत्याही पक्षाचे, हे जनता माझी आहे आणि मी ह्या जनतेचा सेवक आहे. ते याच्यामध्ये पक्षपात न करता सर्वांना पट्टे आपण मालकी पट्टे नगरपंचायत अंतर्गत जे राहतात त्यांना आपण भेटून देणार. सध्या नगरपंचायत मध्ये अग्निशमन 2 आहेत आमच्याकडे. सुरुवातीला छोटी मग मोठी आली, पण निवेदन पत्रामध्ये आम्ही लिहिलंय की नगरपंचायत अंतर्गत आम्ही एक रुग्णवाहिका आणण्यासाठी एकदम कटिबद्ध आमच्या सोबत ते राहणार, स्वमालकीची राहणार. आठवडी बाजार हे तालुका स्थळ आहे गोरेगाव. हो, आठवडी बाजार आणि तिथल्या विकासाविषयी काय बोलाल? आठवडी बाजार तर 200 वोटांची आम्ही स्थापना करणार आणि त्याला एक व्यापार संकुलन म्हणजे म्हणतात, जेणे सर्व गोष्टी तिथे उपलब्ध राहणार आणि एक व्यापार लोकांना एक मिळणार, अशा प्रकारे आम्ही ते निर्मिती करणार.